मी विशाखा, स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. तर आज थोडं उलटं बोलले मला असं वाटतंय. पुन्हा एकदा ट्राय करते. हाय, हॅलो, नमस्कार. मी विशाखा, स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. नाही, मी बरोबरच बोलले होते बहुतेक. तर मग व्ह्यू एकदम भारी झालेला आहे. आणि काल तर अर्धा दिवस सूर्य नव्हता निघाला, पण आज तसं झालं नाही. आज थोडं थोडं निघणं सुरू झालेलं आहे. कारण आजसुद्धा थोडंसं आभाळ आहे, पण एवढं नाही आहे. कालच्यापेक्षा थोडं कमीच आहे. आणि माझे जे दुसरं अकाउंट होतं यूट्यूबचं, त्याच्यावरती 130 सबस्क्रायबर झाले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही एवढं सपोर्ट करता, त्यामुळे झाले त्याच्यावरतीसुद्धा. आणि ते अकाउंट असं आहे की ते मी अजून कोणाला एवढं ना माझ्या घरात कोणाला माहिती आहे, ना बाहेर कोणाला माहिती आहे, इंस्टाग्रामवर चर्चा नाही, काही नाही. हे जे अकाउंटवरती मी ब्लॉगिंग डेली करते त्याच्यावरतीच माहिती. त्यावर तर जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओज टाकत असते मी, त्यामुळं पण झाले. कारण शॉर्ट व्हिडिओज लवकर व्हायरल होतात मला असं वाटतं आहे. आणि फुल व्लॉग्स जे आहे त्यांना व्हायरल व्हायला खूप टाईम लागतो. कारण त्याच्यावरती मी एक व्लॉग टाकलेला आहे फक्त, तर तो काही एवढा व्हायरल गेलेला नाही. म्हणजे त्याच्यावर 0 व्ह्यूज आहे, एवढं हे नाही आहे काही. पण म्हणजे तो फर्स्ट होता बरं का, असं नाही की तो हे होता. तर नंतर मी शॉर्ट्स टाकणं सुरू केले आणि शॉर्ट्स मस्त व्हायरल जातात. 1000, 2000, 3000, 4000 असे तर व्ह्यूज येतात त्याच्यावरती. आणि खरंच थँक्यू, तुम्ही एवढं सपोर्ट करता. कारण भरपूर फॉलोअर्स असे असतात जे इकडचे पण आहे तिकडं पण आहे असे. कारण मी सेम डी पी लावली अजून हे वेगवेगळी डी पी आहे. तर नमस्कार, मी विशाखा, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सर्व? चांगले असाल. आणि सगळ्यात पहिले तर काल मी जे ब्लॉग बनवला होता ना, तो तसाच तुटेल पडेल आहे. म्हणजे की अर्धा जोडला आहे, अर्धा नाही जोडलेला आहे. अर्धं शूट घेतलं आहे, अर्धं शूट नाही घेतलेलं. कारण तर काल दिवसभर मला टाईम भेटला नाही. जेवढं टाईम होतं तेवढ्यात मी ना होईल तेवढं शूट घेतला आहे. तरी मी 10-11 वाजेपर्यंत शूट घेतला आहे, पण तो इनफ नाही आहे. कारण 6-7 मिनटाच्या व्हिडिओवर जास्त काही व्ह्यूज येत नाही आणि तो व्हिडिओ नुसता पडून राहतो. 100-200 व्हिडिओज केल्यापेक्षा बरं आहे की आपण एक चांगला व्लॉग बनवूया असं. म्हणजे मी नेहमी असंच ठरवते. तर मी नेहमी 10 ते 12, 12 ते 14 मिनटाचा तर व्लॉग बनवते. 6-7 मिनटाच्या व्लॉगमध्ये एवढं काही खास दाखवणं होत नाही बरं का खरं तर. आणि त्या ब्लॉगमध्ये असं राहते की मी अर्धं दाखवते, अर्धं नाही दाखवत. ते तुटत राहते. एडिटिंग पण मग बरोबर करता येत नाही, कोणता भाग घ्यायचा आहे आणि कोणता नाही घ्यायचा आहे. त्यामुळं कालचा व्लॉग मी टाकणं रद्द केला. म्हटलं जाऊ द्या, आजचा दिवस आहे नाही, आज व्लॉग एकदम छान टाकणार आहे. आणि उद्या सोमवार आहे, तर उद्या मी प्रयत्न करेल उद्या व्लॉग बनवायचा. कारण मी जे आहे ते घरच्या घरीच व्लॉगिंग करते. आणि त्याचबरोबर उद्या मस्त गावात जाऊया, थोडंसं फिरूया. तसं नाही, मी दुसरीकडे जात असले गावाला तर मी करते व्लॉगिंग. पण गावातल्या गावात मी व्लॉगिंग करेन. लय परेशान करणं लावलं आहे मला किती वेळेचं. तर घरात मोबाईलचा आवाज येते, त्यामुळे यूट्यूबहून व्हिडिओ नको रिमूव्ह व्हायला, कॉपीराईट नको यायला. कारण ईशान मोबाईल घरात बघते आणि लाईट मागं चमकत असते. तर त्याचं ना असं आहे बरं का, त्याच्याजवळ मोबाईल असला तो सारखा मोबाईलच बघतो. आणि काल मी लावलेल्या झाडांपैकी बरेच झाडं उगलेत. मी 2-4-6 बिया लावल्या होत्या, तुम्हाला माहितीच असेल. कारण मी मागच्या ब्लॉग्समध्ये दाखवलं होतं 6 बिया लावल्या होत्या. तर त्यातल्या फक्त 2 बिया उगल्या आणि बाकीच्या कुठे आहे काय माहिती नाही. त्यातली फक्त एक ओळख आली कोणती म्हणून, एक तर समजायला पीक नाही आहे. तर हे वाली तर मला असं वाटतं ते काळ्या बी नव्हती लावली मी, काळीवाली ती आहे. आणि ही ती शेंगाची बी, तर ती बघा किती भारी उगली. पण मला नाही वाटत हे लांब लोक उगून, म्हणजे थोडंसं खराब झाल्यासारखं वाटतंय. बाकी कोणतीच नाही उगली, एक पण नाही. आणि इथं लावलेलं झाड जळून गेलं. बाकी खूप छान दिसत हे रोप. आणि माझे मुळे तर पूर्ण फुटलेत बघू शकता. तर हे वांग्यात झाडाने फायनली शिलगायला लागलेत. आता यांचे खालचे पानं गळून पडून जाणार आहे. त्याचबरोबर इकडचे सुद्धा चांगले झालेत. पूर्ण मिरच्यांचा जीव गेला होता ना, त्या मिरच्या शिलागल्यात. काल खरंच त्या बिलकुल पण हे नव्हत्या, त्यांच्यात थोडासा पण जीव नव्हता. इतक्या सुकल्या होत्या, इतक्या वाळल्या होत्या त्या. त्यांना फायनली पाणी वगैरे दिलं आणि आता मस्त झाल्यात त्या. इतकी बोलले किती 5-6 मिनटाचं तेवढंच बोलले असेल मी ब्लॉगमध्ये. तर माझा स्वयंपाक पण झालेला आहे, पोळ्या पण झालेल्या आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी एवढ्या साऱ्या गप्पा केल्यात. तर आता सकाळचे 7 वाजलेत फक्त आणि सगळे काही आवडलेलं आहे. कारण आई बाबा सगळेजण कामाला गेलेत. मी आणि ईशान आहे फक्त. आम्हाला दोघांना काय काम नाही आहे.
सकाळचा व्ह्यू तर एकदम भारी राहतो. आणि आजकाल जास्त लांब नाही गेले मी, कारण आजचा व्ह्यू एवढा काही खास नाही. आणि हे सगळं तर झाडून वगैरे घेऊन ठेवले ऑलरेडी बरं का. खूप जास्त ते वाटत आहे. चला आपण एकदा चाय वगैरे बनवूया, मग तुमच्याशी बोलू. आणि माझं थोडंसं पण मोबाईल असा घेतला नाही लगे ब्लर ब्लर होते बरं का फेसवरती. बट काय हरकत नाही, तुम्ही बघता तेच खूप आहे. आणि चायसाठी आज एक पण बघून नाही आहे बहुतेक. बघून भरपूर आहे कारण आम्ही सगळेजण स्पेशल बघून आहे. माझी चाय करून प्यायची सवय झालेली. असं नाही एका ह्याच्यात करतो, बट एखाद्या वेळेस भरला असं तर नाही करत. चला चाय प्यायला तुम्ही सगळे. एकदा झाडून घेते चाय वगैरे आणि मग नंतर ब्लॉगची सुरुवात करेल. चाय वगैरे पिऊन घेऊन झालं ना तेव्हा व्लॉग बनवेल, कारण आता सध्या 7च वाजलेत आणि 8-8:30 वाजता व्लॉगची स्टार्टिंग करेल. कारण आता ईशानसोबत थोडंसं खेळते, त्याला पण थोडा मोबाईल कमी देते. तर मोठा लटकीडा होता त्याचबरोबर सुरू आहे त्यांचं अजून पण. आणि झाडांना इतके छान फुलं आलेत ना, म्हणायला उन्हाळा आहे पण पावसाने जे पाणी त्यांना गेलं आहे का खूपच हिरवा आणि खूपच खिळून उठलंय. मी दाखवते. तर हे सदाफुली बहुतेक. तर याला बघा किती छान फुलं आलीत, नाही दिसत एवढे पण. तर चला मी थोड्या वेळाने ब्लॉग बनवते. मी झाडून घेते, कारण गप्पा करण्यातच माझा टाईम चालला जातो. ह्यांना काही कामच नाही आहे. फोन घेतला लगे बसले. आणि त्याला मोबाईलमधलं चट यायला लागला आहे बरं का. इतका छोटा आहे, 2 वर्षाचा आहे बनायला. चट येत आहे त्याला मोबाईलमधला, त्यामुळं काही म्हणू पण नाही शकत. होणार ना अशी आमच्या घरात 5-6 पडेल राहतात नसते इकडं तिकडं. लाईट पण नाही लागला असतं. बघा तर किती हसू यायला. तर लाईट वगैरे लागला आता मागचा. आणि घर तर मी ऑलरेडी साफ केलं. याला मग पैसे सुद्धा दिले होते बरं का, त्याने काही ठेवले नाही ते बरोबर. तर चला बाय, 2 मिनिटानंतर ब्लॉग सुरू करेल. तर पूर्ण झाडून घेतले बरं. ॲक्च्युली पुढून याच्यात थोडंसं वाईट दिसते, बाकी बघा साफसुथरं केलं आहे. पूर्ण झाडून वगैरे घेतले. केस वरी बांधलेत मी, कारण घर झाडायचं होतं म्हणून वरी बांधून ठेवले. तर चला चाय तर एक घोट्यानंतरच भेटून वाटतं. खूप थकले मी आता. आणि कॅमेरा इतका हलतो डुगू. आणि मीच हलवते बरं. असं तो खुदा हॉपलमध्ये हलतो, मी हलवते. सगळं झाडून वगैरे घेतले मी आता करते आणि मग नंतर ब्लॉग सुरू करते. चाय तर पेनं झालं आहे आमचं सगळं. आता घर वगैरे झाडून घेतलं आहे, सगळं काही झालं आहे. थोडा आराम करते आणि मग तुमच्याशी बोलूया. तर ईशानसोबत आता खेळून खूप जास्त थकले बरं का, कारण हा इकडून तिकडून पळायला आहे. त्याचबरोबर खूप डसतोय हा. आधी न द्या झोपणूच बघायचं. असंच कुत्र्यासोबत खेळते बरं का. आणि तेवढं तरी बरं आहे, ते कुत्रं लांबून गेलं त्याला हात वगैरे दाखवताना नाही दिसला, नाही तर पूर्ण व्हिडिओ रिमूव्ह झाला. एवढे सगळे कपडे वगैरे धुणं झाले. अजून 18 मिनिटं. अरे बापू त्यानं ना पडला बरं का तो, म्हणून तसं बनले. कारण त्याला ना आपण जर असं आरडवलं वगैरे ना तर तो डायरेक्ट रडतो. गेला आता पूर्ण चालला. इकडे चाल. थोडंसं सुद्धा ऐकत नाही हा माझा. आणि मी इतके थकले ना, कपडे वगैरे धुतलेत, घरातलं सगळं काही आवरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवलं त्याबरोबर. पिल्लू
शब्दात मागे येतोय बरं का. आज थोडासा आलडावलडा करावा लागतोय त्याच्यावरती, पण तो येऊन जातो. आणि असं बघा आता ए पिलू, आता त्याच्या स्वतःच्या सावलीला बघूनच चालत आहे बरं. जागाव झालाय तो. स्वतःच्या सावलीसोबत त्याला खूप मजा येते बरं का. तर माझ्या स्ट्रॉबेरीला नवीन नवीन पाणी यायची खरंच खूपच छान सुरुवात झाली. आता त्याला तिकडून घेऊन आले मी, कारण तो पोत्यांजवळ त्याला काहीतरी दिसलं होतं, त्यामुळं त्याला टोपलं टाकलेलं आहे, त्याच्यामुळं तर तिथंच खेळत बसलं आहे बरं का. तर आता येऊ राहिला आहे तो. आणि स्ट्रॉबेरीला एवढे भारी भारी पानं यायला लागले, म्हणजे म्हणतात ना स्ट्रॉबेरी आपल्या इकडे शिलगण नाही, शिलगणार उन्हाळा आहे, तसं नाही आहे. ती मस्त शिलगून पण गेले आणि तिला पानं फुलं चांगले येऊ राहील. फुलं नाही आले अजून, तर पानं जास्त येते तिला. एक पान लगे असं पूर्ण तयार झालं की दुसरं पान येणं सुरू होऊन जाते. आणि एवढंसुद्धा माहिती झालं की ते खालच्या काडीपासूनच तिला असे पानं असे वर येणं सुरू होऊन जातात. तर आता इथं झाडाखाली बसले आणि ईशानला त्याच्या सावलीसोबत इतकं जास्त खेळण्यात व्यस्त आहे ना, त्याला काय माहिती त्याची सावली इतकी काऊन आवडते. मागे जातो, पुढे जातो, गोल फिरतो. मी तुम्हाला लगेच दाखवेल. दरामावर घाले आणि तिकडे झापडांकडे नेईल. बघतोय बरं का तो कुठं जाते ना कुठं नाही. इकडे ये. आली 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 असं म्हणलं ना की लगेच पळत येते बरं का. आली 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 माझी बाई. जा थांब ना आपली बाई. तर चालला पुन्हा चालला. आता डबल म्हणले ना आली आली तर तो डबल येईल. आली 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 माझी बाई, आली माझी बाई आली. कुठे जाते तू? तर पुन्हा गेला आता. बाय. मागे आहे त्याच्यापासून. पिलू. तर याला ना कुत्रे एवढे आवडतात. कुत्रे नाही, फक्त हाच कुत्रा त्याला आवडते बरं का. तो याला जीव लावतो आणि ह्यो त्याला जीव लावतोय. जेवण झालं आणि ते बघा तिकडे ढोरं वगैरे गेलेत ना, तर नुसतं त्यांना बघत आहे बरं का. तो त्याला ना बैलगाडीत पाळी करायला खूपच जास्त आवडते बरं का. दही 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 करतोय तो बैलांना. आता नसता बघत. चाल बाळा चाल. आली 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 ईशान. आणि लांब लोक जाऊ तर बघा आता गाडी तिकडे गेली ना, तिथं जाऊन बघायला लागलाय तो. हाय तर एक नमुनाच आहे. आता फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केले आणि ईशान सुद्धा झोक्यात झोपलाय. तर आता किती 10 वाजलेत. आमचे जेवण राहिलेत अजून. ईशान नाश्ता वगैरे केला, तसं जेवण तर झालंय सकाळचं. आणि तो झोपून गेला आता 10 वाजता. बरोबर तो 11 ते 12 वाजता उठून आता 2 तासाने. आणि मी थोडासा रेस्ट करते आता, मग नंतर ब्लॉग शूट करेल. आणि खरंच खूप वेळची अशीच बोलत आहे की नंतर ब्लॉग शूट करेल, नंतर ब्लॉग शूट करेल. काम वगैरे करताना काही दाखवलं नाही मी तुम्हाला जास्त, जर कारण थोडंसंच काम होतं. पण थकले खूप जास्त, कारण ईशानलासुद्धा सांभाळायचं एवढ्या कामात. त्याचबरोबर दोरी भरून कपडे धुतले माझे, बाबांचे, त्यांचे नंतर जे डबे पडले ते वाले धुतले. तर आता खरंच खूप थकले. आणि आता डायरेक्ट ब्लॉग मी 4 वाजता शूट करेल किंवा मग सांगू नाही शकत, 1-2-3 वाजता पण करू शकते शूट. तोपर्यंत जेवढा आता ब्लॉग मी शूट केला आहे तेवढ्याची एडिटिंग करते, थंबनेल बनवते. कारण थंबनेलसाठी आता फोटोज वगैरे तर रेडी आहे. बघेल संध्याकाळपर्यंत नजारा थोडा चांगला असला नेचर, म्हणजे जसं की असं असते ना की वातावरण एकदमच भारी होतं आहे, तर बघेल तेव्हासुद्धा चांगले फोटो आले तर तेव्हा बनवेल थंबनेल. बाकी टायटल टॅग्स आता बनवून ठेवते आणि ब्लॉग नंतर सुरू करेल. आता 4 वाजायला 9 मिनटं बाकी आणि आता ब्लॉग्स ते सगळं झालंय. आता किती 4:30 वाजून गेले, तर 4:30 वाजलेत. पोळ्या झाल्यात, सगळं काही झालं. फक्त ईशानची आंघोळ राहिली आता संध्याकाळची, तर त्याच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवते आणि लवकर आंघोळ घालते, कारण तो खूप आता मळाला आहे.
आणि मी ते ड्रेस घातले कारण मी हौदात पडले होते त्यामुळं.